अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. सर्व नाथ भक्तांना मानाचा अलकादेश. दादा गुरु गोरखनाथजी महाराज यांच्या चरणी नमन वंदन करतो. आज आपण एक पद्धती, एक विषय जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सिद्धी, विद्या, दैवी कृपा, तप असेल, जप असेल, ध्यान असेल, धारणा असेल, एनर्जी, ऊर्जा असेल, शक्ती, जागरण असेल, काही ना काही कुठून ना कुठून शोधत असतो, सापडत असतो. आता प्रत्येकाला ह्या प्रत्येक साधनातून कोणत्या गोष्टी आत्मसात होतात का? खरंच ह्याच पद्धती आत्मसात करण्यासाठी योग्य आहेत का? आता ज्याने त्याने केलेला आहे, जो तो जाणून आहे. प्रत्येकाला यूट्यूबच्या, ग्रंथाच्या, पुस्तकाच्या, गुरुच्या माध्यमातून ह्या गोष्टी समजत आहेत, ऐकण्यात येत आहेत. तर मित्रांनो, आज आपण बघत आहोत, साधक कैसे बने, भगत कैसे बने, सिद्धी कैसे प्राप्त करे. मग सिद्धी कशी मिळवली जाते, साधक कसा असावा, साधक गुरु कसा असावा, काय कसे असावे, ह्या विषयाचे जाणीवपूर्वक कुठून ना कुठून माहिती घेत असतो. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण ज्ञान कमवण्याचा, मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. हे ज्ञान काहींच्या कामं येते, काहींच्या येत नाही. आज मी एक असे ज्ञान की जे सर्वांच्या कामी येईल, जे सर्वांना सहजपणे समजेल पण, आणि आत्मसात करण्यासाठी कमी वेळेत जादा महत्त्वाची गोष्ट प्राप्त होण्यासाठी सांगणार आहे, बोलणार आहे. चला तर आपण विषयाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, लक्षपूर्वक ऐकावं, लक्ष देऊन ही गोष्ट समजून घ्यावी. कारण तामझाम केल्याने, उगाच पळपळ केल्याने, शोधाशोध केल्याने प्रत्येकाला सापडते असे नाही. पण काही गोष्टी जर आपणच आपल्या बदल केल्या, आत्मसात केल्या, तर नक्कीच काही का होईना आपल्या हाती सापडेल. किमान काही नाही तरी ज्ञान तरी प्राप्त होईल, ज्ञान तरी मिळेलच. शक्ती मिळो ना मिळो, पण ज्ञान मात्र मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, साधक कसा असावा हे तर प्रत्येक गोष्टीमध्ये सांगितले जाते, शिकवले जाते. यूट्यूबवरती यावरती असंख्य व्हिडिओ आहेत. पण आज मी साधक कसं बनायचं हे सांगणार आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कित्येक शिष्यांवरती मी हे आजमावण्याचा प्रयत्नही केला आहे. मग मी माझा अनुभव सांगतोय, मी कशा पद्धतीनं साधक बनलो आणि मला काय प्राप्त झाले. तर मित्रांनो, साधक कसं बनावं ह्यासाठी खूप सरळ आणि सोपा मार्ग आहे. यासाठी कुठला मंत्र, कुठलं तंत्र, कुठलं यंत्र, कुठला उपाय किंवा कुठलाही काही महान व्यक्ती किंवा ज्ञानी गुरु लागत नाही. फक्त एकदा करून बघा, आजमावून बघा. जर नाही सापडलं तर मी तर यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमानं दररोज यूट्यूबवरतीच आहे. तुम्ही कधीही कमेंटच्या माध्यमानं मला या गोष्टीबद्दल विचारणा करू शकता आणि मी नक्कीच उत्तर देईल. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता मी तुम्हाला ह्या गोष्टी सहजपणे कशा साध्य करता येईल ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. मी खूप मोठा साधू किंवा संत नाही, पण माझी जी कार्यक्षमता आहे तिचा तुम्ही थांग लावू शकत नाही. मी कुठल्याही लिंबूला, कुठल्याही दोरीला, कुठल्याही मंत्राला, कशालाही आवाहन न करता कोणत्याही कार्याची क्षमता ठेवतो. कोणतेही म्हणजे फक्त न्याय नीतीचे कार्य. कुणाचं वाईट करणं, कुणाची छेडछाड करणं, ह्या कार्याला मी आजपर्यंत कधीच सिद्धी हाती घेतली नाही
किंवा शक्तीला कधीही विनंती केलेली नाही. पण जो मला विरोध करतो किंवा जो माझ्या विरोधात बोलतो त्याला मात्र सिद्धी शक्ती स्वतःच फटका देण्याचं कार्य करते. तो त्यालाच माहिती आहे आणि माझ्या कानावरती ह्या गोष्टी पडतात. चला तर सांगायचं म्हटलं तर साधक कसे बनावे हा आजचा आपला विषय आहे. मित्रांनो, तुमच्यावरती ज्या दिवशी सवारी येते, तुमच्या शरीरामध्ये ज्या दिवशी हालचाली होतात आणि तुम्हाला, मला किंवा प्रत्येकाला समजते की आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल झालेला आहे आणि आपण हा बदल शोधण्यासाठी एका महात्म्याकडे, एका गुरुकडे कुठे ना कुठे जात असतो, शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मी तुम्हाला याच्यातल्या प्रत्येक चुका, प्रत्येक घडामोडी आणि असा एक मुद्दा समोर ठेवून तुमचे जीवन सुखी, आनंदी आणि दैवकृपा कशी प्राप्त होईल हे सांगणार आहे. तेव्हा लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पाहावा. जो करील तो नक्कीच देवाची कृपा प्राप्त करील आणि आपल्या स्वतःचंही नाव आणि ज्या इष्टशक्तीने त्याच्यावरती कृपा केली किंवा करणार आहे तिची ही महिमा तो ह्या जगाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मंत्र आणि तंत्राकडे पळू नका. हा एक धंदा आहे, मी तर याला धंदाच म्हणणार आहे. आणि जो कोणी असा असेल का जो माझ्या बोलण्याचा मला उत्तर देईल, त्यानं समक्ष यावं, सांगल त्या ठिकाणी, बोलेल त्या दिवशी वेळेला मी त्या ठिकाणी हजर राहील आणि त्याला प्रूफ करून देईल, दाखव. आणि मी त्याचंही पण बघू द्या मला पण किती मंत्रशक्ती आणि किती कोणामध्ये कोणत्या याची हे आहे, मी पण बघतो. तर चला, माझं सामर्थ्य दाखवण्याची ही वेळ नाही. माझं सामर्थ्य मी माझ्या कार्यासाठी आणि माझ्याकडे आलेल्या पीडित बाधित व्यक्तीसाठी दाखवतच आहे. मी त्यात कधी माघार घेतलेली नाही आणि माझी हार पण झालेली नाही. प्रत्येक शक्ती माझ्यासमोर सहज नमते. माझ्या ह्या जाग्या ठिकाणाला असू किंवा मी येथून बाहेरही असो, कोणत्याही दिशेला, कोणत्याही दशेत, कोणत्याही याच्यात परिस्थितीत असो, मी आजपर्यंत तंत्र निवारणात हरलेलो नाही. 100% नाही तर पार किती टक्के लावायचे तेवढे टक्के लावा. तर मित्रांनो, आपल्यावरती प्रसन्न झालेल्या शक्तीचं मार्गदर्शन जोपर्यंत आपल्याला मिळत नाही, लक्षात घ्या, आपल्यावरती प्रसन्न झालेल्या शक्तीचं मार्गदर्शन जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न एकच करा, आपल्या शक्तीला जाणून. पहिले तर जाणायचं आहे काय आहे, भूत आहे, प्रेत आहे, करणी आहे, बाधा आहे, दोष आहेत, बाहेरची उपरी कुठली पीडा आहे, मशान आहे, काय आहे ते जाणून घ्या. आणि मगच जर तुमच्यावर दैवकृपा असेल, दैवशक्ती असेल तरच मी हे सांगतोय. म्हणजे सर्वसामान्य मुंजापासून तर पार सर्वश्रेष्ठ शक्तीपर्यंत. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण ही गोष्ट जाणून घेतो की आपल्यावरती येणाऱ्या शक्तीमुळे आपल्या शरीरावरती कुठलाही त्रास नाही, कुठली पीडा नाही, बाधा नाही, काहीच नाही, आणि शक्ती चांगल्या कामाची आहे, चांगल्या कार्याची आहे, तर मात्र हे सहजपणे केलं तर होणार. आता करायचे काय? तर सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे की तुमच्यावरती येणारी शक्ती ही दैवकृपेची आहे. तुमच्या जीवनात तिनं कोणताही वाईट प्रसंग आणलेला नाही आणि खूप आनंदाने मार्गस्थ आहात. फक्त तुम्हाला शक्तीकडून मार्ग मिळत नाही, मार्गदर्शन मिळत नाही, कुठली सिद्धी नाही, कुठली विद्या नाही, तुमच्याकडून कुठले कार्य होत नाही, तुमची वाणी सत्य होत नाही, कुठलेच कार्य होत नाही. पूजा सेवा मात्र चालूच आहे आणि नको नको त्या फंद्यात, नको नको त्या भानगडीत पडून तुम्ही लोकांचे तंत्र काटण्याचा याचा त्याचा प्रयत्न करता आणि स्वतःवरती दुःख ओढवून घेत आहेत. तर मित्रांनो, आपली शक्ती जोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करत नाही तोपर्यंत आपण त्या शक्तीची ज्या पद्धतीने सोप्या, साध्या आणि सहज अशा पद्धतीने चिंतन करा, मनन करा. सेवा आणि पूजा थोडासा अलग भाग आहे, कारण आपण तांत्रिक का वैष्णव जो असतो तो भजनी मंडळी असतो, तो देवाचं गुणगान गात असतो, देवाला विनंती करत असतो, देवाला आनंद होईल अशा गोष्टी तो करत असतो. भगत मात्र वेगळा असतो. भगत, साधक याच्यावरती शक्तीची कृपा असते, शक्तीला त्याच्याकडून काही कार्य करून घ्यायचे असतात.
त्यामुळे साधकाने शक्तीचं जोपर्यंत आवाज पडेल, दृष्टी देईल, स्वप्नसिद्धी देईल, मनाच्या विचाराच्या माध्यमानं ती व्यक्ती संगती संपर्क करण्याचा प्रयत्न करेल. अनेको कारणं आहेत, अनेको माध्यमं आहेत की शक्ती आपल्याला संपर्क करत असते. मात्र ह्या गुरुच्या लफडेबाजीमध्ये आणि ह्या चुकीच्या फंद्यामध्ये आपण हरवून गेलेला आहात. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण व्हिडिओत माहिती त्याच पद्धतीची मी पूर्ण तर देऊ शकत नाही, पण कमी कमीत वेळात जेवढी देता येईल त्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शक्तीला समजून घ्या की शक्तीने तुम्हाला कशासाठी निवडलेलं आहे, ती तुमच्याकडून काय कार्य करून घेणार आहे. आणि हे सहज आणि सोप्या पद्धतीनं म्हटलं तर तुम्हाला तुमच्या शक्तीशी कनेक्टिव्हिटी करणं, तुमच्या शक्तीशी, जी शक्ती तुमच्या शरीरावर येते तिच्याशी कनेक्ट कसे व्हाल ते करा. गुरुमंत्र तुम्हाला शक्तीशी कनेक्ट करून देणार नाही, तो त्या मंत्राची ऊर्जा देऊ शकतो. शक्तीचा आणि त्या मंत्राचा कुठलाही संबंध नाही. तुमच्यावरती जी शक्ती आहे तुम्ही तिचं किती करता त्याला महत्त्व आहे. तुम्ही गुरु करून गुरुची शक्ती पुंजली जाते, तो मंत्र पुंजला जातो, त्याची सिद्धी उभा केली जाते, तुमची शक्ती मात्र मागच राहून जाते. जर स्वशक्तीच जर आपण कमवली नाही, बापाला मागे ठेवून आपण जर काका किंवा चुलते किंवा इतर नातेसंबंधीला जर पूजत बसलो, भजत बसलो, तर बापालाही नक्कीच राग येईल आणि आपल्याला तो दोषही लागेल. तर आपली शक्ती म्हणजे आपला पिता, आपला परमेश्वर, आपला भगवंत आहे, आपली आस्था आणि भक्ती आहे. चूक इथेच होते. तर आपल्या स्वतःच्या शक्तीला समोर घेऊन चालावं लागतं. ती कोणत्या माध्यमानं आपल्याशी संपर्क करते हे जाणून घ्यावं लागतं. मग यासाठी जर एखादा ज्ञानी पुरुष असेल आणि त्या ज्ञानी पुरुषाचं जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर ह्या गोष्टी सहज होऊ शकतात. तुम्ही मंत्राने, तंत्राने, यंत्राने आणि कुठल्या माळा तपाजापाने जर करायला जाणार तर शक्यतो तुमच्या हाती काहीच सापडणार नाही आणि काही मिळणार पण नाही आणि कोणाला मिळालेलं पण नाही. आणि जर कोणी असेल असा तर त्याने यावं किंवा मला बोलावं, मलाही बघू द्या. मीही परीक्षा द्यायला तयार आहे, त्यांनी पण परीक्षा देण्यासाठी तयार राहावं, तत्पर राहावं. मित्रांनो, त्यामुळे ह्या फंद्यात, कारण ज्यांनी केलंय मी त्यांच्यासाठी तर नक्कीच सांगाल, ज्यांनी केलं नाही, ज्याची सुरुवात आहे त्यांनी नक्कीच करून बघा. सगळ्या घडामोडी करा, सगळे मंत्र तंत्र यंत्र काय करायचे तेवढं करा, जप करा, तप करा, ध्यान करा, धारणा करा, कोणती कुंडलिनी शक्ती ऍक्टिव्ह करायची, कोणते आज्ञाचक्र खुले करायचे, सगळं करून बघा. स्नान करा, काय करायचं ते करा, करून बघा. पण ज्याने केलंय, करून करून थकलेला आहे, वैतागलेला आहे, त्या व्यक्तीने ज्या ठिकाणी त्याचं पहिलं पाऊल चुकलं त्याच ठिकाणी यावं म्हणून मी सांगत आहे. निराश होऊ नका, हताश होऊ नका, हतबल होऊ नका, कारण शक्ती अजूनही तुमची वाट बघत आहे. योग्य वेळेची ती वाट बघून आहे. तुमची योग्य वेळ आता आलेली आहे. ह्या योग्य वेळेतच जर तुम्ही मागं रिटर्न वळून बघितलं आणि ज्या ठिकाणून तुमची सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी पुन्हा नव्यानं ह्या पद्धतीनं सुरुवात करून बघा. तुमचं विश्व तुमच्याच संगती आहे, तुमच्याकडून हरवलं काहीच नाही. तुम्ही तप जप ध्यान धारणा जे काही केल्या, सगळ्या ऊर्जा, सगळी एनर्जी तुमच्या संग आहे, कुठेही गेलेली नाही, कुठेही गेलेली नाही. फक्त चूक मात्र एक आहे की तुम्ही अंतर मनाचं सोडून बाह्य स्वरूपाचं जगिक भौतिक ह्या गोष्टीकडे वळून आत्मज्ञान विसरून गेलात आणि भौतिक आणि जगिक पारपंचिक ज्ञान एकत्रित केलं, एकवट केलं. तर तुम्ही फक्त आत्मिक ज्ञान घेण्यासाठी तुमच्या शक्तीने जे काही तुम्हाला इंस्ट्रक्शन, जे काही माध्यम दिलेत त्या माध्यमावरती विचार करा. आपल्या मनातली विचार येत असतील, मनात कुठली विषय येत असतील, स्वप्नरूपी काही संकेत मिळत असतील, आजूबाजूला काही हालचाली होत असतील, वारा येत असेल, सुगंध येत असेल, अन्य अनेक प्रकार, ज्यामुळे तुम्हाला हे सहजपणे समजून जाईल की आपल्याबरोबर काही का होईना शक्ती एनर्जी आहे की जी आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संकेत देण्याचा प्रयत्न करते. मात्र आपल्याला संकेत समजला नाही, चुकीच्या किंवा गैरधारणेमुळे आपण थोडंसं बाजूला गेलो होतो. पण वेळ आहे पुन्हा
रिटर्न या, परत या आणि आहे त्या ठिकाणाहून सुरुवात करा. नक्कीच तुमचे कल्याण होईल आणि खूप सोपा मार्ग आहे. कालच शक्ती जागरण करण्यासाठी मी एक उपाय दिलेला आहे की ज्याने आपली ऊर्जा वाढते. शक्ती जी थांबलेली आहे, जी येते पण पूर्णत्वाने येत नाही, तिला पूर्णपणे कसं शरीरावरती यावं म्हणून एक उपाय म्हणजे एक सेवा दिलेली आहे. कारण उतारा आणि उपाय मीही मानत नाही, पण ती एक सेवा आहे. त्या सेवेनं त्या गोष्टी सर्व केल्या जातात. आजचाही व्हिडिओ हा त्याच मार्गी त्याच कामी येणार आहे आणि जो करील विश्वासाने तोच आनंदाने एक दिवस माझी भेट घेण्यासाठी ह्या जाग्या ठिकाणावरती नक्कीच येईल. मित्रांनो, फोनच्या माध्यमानं, व्हिडिओच्या माध्यमानं अनेक लोकांचे प्रश्न मला येतात, अनेक लोकांचे फोन मला येतात, तर मी त्या सर्व लोकांचेही स्वागत करतो. ज्यांनी माझ्याकडून मार्गदर्शन घेतले, ज्यांनी माझ्याकडून स्वतःचे काही ना काही कार्य करून घेतलेत आणि आज ते त्यांच्या जाग्या ठिकाणावरती सुखी आहेत, आनंदी आहेत आणि आनंदाने ते लोक मला फोनही करतात. फोनवरती प्रश्न निवारण झाल्याचा आनंदही ती माझ्या संगती शेअर करतात. त्यामुळे मला मनुष्यबळ वाढवायचं, शिष्य बनवायचे किंवा माझा प्रचार प्रसार करायचा म्हणून मी यूट्यूबच्या माध्यमानं कोणतीही गोष्ट तुमच्यासमोर बोलत नाही. आजपर्यंत मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात, पण तुम्हाला उपाय, माध्यम किंवा पद्धत मी सांगितलेली नाही. कारण त्याला एक कारण आहे. कारण पद्धती सांगून शिकून होत नसते, तर एक जाणकार व्यक्ती लागतो आणि त्या जाणकार व्यक्तीच्या सानिध्यातच बसून काही काळ त्याच्या जवळ शेजारी राहूनच ह्या गोष्टी आत्मसात केले जातात. कारण ज्याही वेळेस कुणी कोणत्या सिद्धीला, विद्येला बसतो त्यावेळेस त्याच्यावरती एक शक्ती येत नाही, दैवशक्तीच येत नाही, तर अनेकही शक्ती त्याच्या शेजारी आजूबाजूला आलेल्या असतात. कारण चांगल्यापेक्षा वाईटाला जास्त घाई असते आणि ते लवकर येतं. त्यामुळे सावध करावं, स्वच्छ पद्धतीने करावं, सुंदर अशा विचारानं करावं, निर्मळ अंतकरणानं करावं. नक्कीच सिद्धी, शक्तिकृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. करून बघा, आजमावून बघा. आणि व्हिडिओच्या माध्यमाने जर समजलं नसेल तर मला तुम्ही फोन कॉल करू शकता. त्या फोन कॉलच्या माध्यमानं मी तुमचे उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. थोडासा वेळ लागेल कारण फोनची जास्त संख्या असल्यामुळे मी 10 ते 15-20 मिनिटापर्यंत तुमच्याशी बोलू शकतो. दिवसातून किमान 10 ते 15 फोन येतच असतात. त्यामुळे प्रत्येकासंग बोलणं करून मला माझे स्वतःचेही कार्य असते, तेही कार्य करावे लागते. त्यामुळे मला खूप असा वेळ मिळत नाही आणि वेळ मिळणारच नाही असं पण नाही. जो योग्य प्रश्न करील, योग्य त्या रीतीनं जाणून घेण्याचा प्रयत्न करील, मीही त्याला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करील. आलं का आदेश? जय गुरु गोरखनाथ. आदेश.